नेत्राच्या पोटी विरोचकाचा अंश वाढतोय. मी इंद्राणींशी बोललो. त्यांचं म्हणणं असं आहे की हे सत्य आत्ताच नेत्राला कळायला हवं. साहेब, माझ्यापासून काही लपवत आहेत का? असं काय घडलंय? साहेब, आता पुन्हा त्या विरोचकाने काय केलं विरोचकाने? नाही, काही केलं नाही, पण पुन्हा तेच बरळत होता की माझ्या गर्भात विरोचकाचा अंश वाढतोय. तो सतत तेच तेच का बडबडतोय? मला काय वाटतं माहितीये, डॉक्टरांकडे जे काही झालं होतं ना, बहुतेक विरोचकाला कळलंय आणि म्हणून अंदाज लावून तो हे सगळं बोलतोय आपल्याला घाबरवण्यासाठी मुद्दाम. करेक्ट आहे तुझं नेत्र. तू म्हणतेस तसंच आहे. पण नेत्र आपलं ठरलंय ना त्या विरोचकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं म्हणून. तू नको विचार करूस या सगळ्याचा. आराम करतो. नेत्रा, साहेब, तसंच दुखत होतं. ऐका ना, उद्या काही झालं तरी डॉक्टरांकडे जाऊया. हा, जाऊयात आपण डॉक्टरांकडे. तू झोप पण आता. आराम कर. विरोचक हे नाव ना करू विरोचक अमर होता, अमर आहे आणि अमरच राहणार. माझा वध करा. विरोचक राहणार, तो परत येणार. कारण नेत्राच्या गर्भाच्या आता विरोचक शिरला. असं घाबरायला का होतंय मला? हे सगळं माझ्या मनात का सुरू आहे? विरोचकाला पराभव दिसतोय म्हणून तो काही बोलतोय, पण मी घाबरायला नको. घाबरण्याचं काही कारणच नाहीये. माझ्या पोटात देवी आईचा आशीर्वाद वाढतोय. मग देवी आई कसं काही होऊ दे.
आधी आपण अनोळखी होतो, ओळख झाली, मग मैत्री झाली. मग तसं चोरून चोरून बघायचंस माझ्याकडे, असंच. मग उघड उघड बघायला लागलास. मग तर काय प्रेमच झालं. मी प्रेमिका झाली तुझी, मग आपण लग्न केलं, बायको झाले तुझी, आणि आता शत्रू, प्रिय शत्रू. हो की नाही? पण बिंडो का तुला गंमत माहितीये का? अजून एक नवीन नातं फुलतंय आपल्यात. तू माझा आजोबा होणार आहेस.